नाही थांबू शकत. कहाची मीटिंग होतं वरच्यावर फोन करतात माल हगन मूत सोडतात सापा मीटिंगीसाठी. तुम्ही बाया होऊन गेल्या बाबा माल वरच्यावर फोन करता. वरच्यावर फोन नाही करत काय कर सगळं बाहेर रिकामी टेकडे आहे का बसून झालं तुझ्यासाठी वाट पाहत. मीटिंग झाली का मग का हो काय थंडी लागते तुला. आज जशी मोकळ्याला बांधून आलीस मला थंडी लागते बाबा. मला नाही का मला बांधण्याची माहिती जमत नाही. लहान लोक दे कांदे पैसे लवकर घरी जायचं आहे आम्हाला. राऊतबाई आजच्या दिवस द्या ना 200 रुपये असतील तर भरून टाका ना ताई. बरं नका मला एवढं म्हणत आता. बरं माझ्याकडे असतील तर पहाटे भरते. मग मोठी साजरी आई आहे शेबिनबाई नाही का वा. सेबिनबाई चांगली आहे म्हणतेस कांते. सेबिनबाई जास्त गोष्ट करतेस. ड्युटीत बायचं मस्त सोना लावण्याचे ना. लावल नाही तर काय तुम्ही बी लावा. मला नाश्ता तर ठेवायला पाहिजेत ना. काका होता तर नाश्त्यामध्ये म्हणजे होते कढी होती गुलाबजामुन होते दाट दुधाचा स्पेशल चाय. का ग सोनूची मम्मी काय हो तुला माहिती का हे डॉक्टर लोक पेशंटला ऑपरेशनच्या आधी बेहोश काऊन करते. मला माहिती सोनेश पप्पा. काऊन अहो हे डॉक्टर लोकांना हुशार राहते. हुशार तर राहते मग 10 वाजता ऑपरेशन करते ते. तसं नाही. कसं आहे मग. अहो डॉक्टरला वाटतं याला जर बेशुद्ध नाही केलं तर ऑपरेशन शिकून नाही जाणार का. पाहून आणि त्याच्या पोटावर पाय पडणार नाही का मग. आणि त्याला असं बी वाटतं कसं की आम्ही इतकं वर्ष डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं आम्हाला पैसा लागला इतके वर्ष लागले तेव्हा कुठं आम्ही डॉक्टर झालो आणि पेशंट फुकट पाकट नाही शिकून जाणार का. बरं नाही दिसत ना. मानणं पडेल तुला शिवकन्या. मानणं पडेल. अरे काहाला बोंबलता रे एवढ्या ना. याई पोराय पाय माझा डोकसा असा दुखल्यावानी लागते. यायच्या माई काका तर रोवायला गेल्या यायला माझ्या माग हा गोहपट ठेवला असा मस्त बोंबलते. आगे हा काव कसा कचरा केला गे. तुमच्या माई आम्हाला झाडाला लावते अंगण. काहाला कचरा करत हा. नातूही तसेच आहेत ना त्याच्या माई आई तशाच आहेत. मोठे पण माझ्या बोलगे म्हणून माझी बाजूला शिवा देते. अरे जा ना रे बकऱ्या वा तिकडे खेळा ना. मोठे बदमाश आहेत माहे मोठे बदमाश आहेत. 3 पोरं आहेत मला. 3 पोराचे हे एवढे नातू डझन भर आहेत. शिवकन्या असं म्हणते की नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायला बायको मदत करत असती म्हणून. मग सोनूच पप्पा खरं आहे ते. शिवकन्या माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे. कोणतं स्वप्न आहे सोनूच पप्पा. आपण दोघं मिळून पूर्ण करू ते. माझं लहानपणापासून स्वप्न होतं शिवकन्या 2 लग्न करायचं.